मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत. मानिनीला एक अत्यंत वाईट स्वप्न पडतं. काव्याची प्रेग्नन्सी ही नाजूक असल्यामुळे मानिनी खूप चिंतित असते. तिला आठवतं की धनंजय म्हणाले होते की शारदाचे सुद्धा 3 वेळेला मिसकॅरेजेस झालेले आहेत. याचाच विचार मानिनी करत असते. आपले नातवंड सुरक्षित राहावेत असंच मानिनीला वाटत असतं. तिकडे आता बाहेर जाणाऱ्या नंदिनीचा जीवा हात पकडतो आणि नंदिनी व जीवामध्ये रोमॅन्टिक क्षण दाखवले जातात. नंतर मानिनी ही पार्थला म्हणते, घरी आलं तरी तुमचं ऑफिसचं काम काही संपत नाही. तेव्हा पार्थ मानिनीला सांगतो, रम्याचं कामसुद्धा सध्या मलाच करावं लागतंय. कुणीतरी रिक्रूट होईपर्यंत कामाचा लोड थोडा जास्त असणार. इकडे विजय हा फोनवरती बोलताना म्हणत असतो, आता नवीन कॅरेक्टरला एंट्री देण्याची वेळ आली आहे. दोघात तिसरं येणं हे सुखकर असतं, पण दोघात तिसरे येणं म्हणजे संसाराचा सत्यानाश, असं म्हणून विजय हसू लागतो. आता रम्याच्या जागी ऑफिसमध्ये कुणीतरी दुसरी नवीन मुलगी येणार का? आणि याच मुलीचा वापर करून रम्या आणि विजय पार्थ काव्याच्या नात्यामध्ये दुरावा आणतील का? हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि अशाच अपडेट्सकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.